तर नमस्कार कोकणकर. हा व्हिडिओ आहे जिंदाल कंपनी आणि नागोठणे याच्यामधला. तुम्ही बघू शकता की पूर्ण रस्त्याच्या बाहेर ना एवढी खराब परिस्थिती आहे की गाड्या पूर्ण रस्त्याच्या मध्ये पण आहे आणि रस्त्याच्या बाहेर पण पूर्ण पाण्याखाली गेलेत. त्यामुळे लोकांची परिस्थिती एवढी खराब झाली की पुढे गाड्या जायला मार्ग नाही भेटत आहे. पूर्ण रस्ता ठप्प झाला आहे. लोक 8 तास 12 तास एकाच गाडीमध्ये बसून राहिलेत, कारण त्यांना पुढे जाण्यासाठी मार्ग भेटत नाही. त्याच्यामध्ये प्रवाशांचे एवढे हाल चालू आहेत की लेडीज लोक आहेत, कारण लहान मुलं आहेत. कारण कोकणमधून जर मुंबईला येणारे लोक जी गाड्यामध्ये बसलेले आहेत त्यांचे एवढे हाल चालू की त्यांना काय मार्ग भेटत नाही. हा समोर जिंदाल कंपनीच्या समोरच पूर्ण गाड्या उभ्या राहिल्यात. आणि त्यानंतर पुढे आल्याच्या नंतर नागोठण्यामध्ये पूर्ण नागोठणं भरलेलं आहे. पालीच्या समोरच रस्ता आहे की जो रस्त्याखाली पूर्ण रस्त्याच्या वरतून पाणी एवढं जात आहे की रस्ता पूर्ण पाण्याखाली गेला आहे आणि त्यानंतर गाड्या पाण्याखाली डुबलेल्या आहेत. आणि रस्त्याच्या बाजूलासुद्धा तुम्ही बघू शकता काम एकदम बेकार झालं आहे. कारण जर तुम्ही बाहेरूनसुद्धा गाड्या काढण्याचा प्रयत्न केला ना तर पूर्ण गाड्या रस्त्याच्या बाहेर जातात आहे. पूर्ण खचतो आहे रस्ता आणि गाड्या पण डॅमेज होतात आहे. पाण्याखाली गाड्या गेल्यात ती गोष्ट वेगळीच आहे. त्याच्यानंतर रस्ते पण पूर्ण डॅमेज झाले. पूर्ण पेट्रोल पंपपासून हालत खूप लोकांची खराब झाली आहे. त्यामुळे जर मुंबईवरून गावी प्रवास करत असाल किंवा कोकणमधून मुंबईला जर प्रवास करत असाल तर खूप डेंजर आहे. कारण जर जात असाल तरी सावकाश जा. जेवढा प्रवास टाळता येईल तेवढा टाळा. धन्यवाद.